नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मराठी स्वाध्याय सोल्युशन इयत्ता 6वी पाठ 6वा मौर्ययुग चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक। प्रश्न 1, खालील दिलेल्या प्रश्नांच्या विकल्पातून योग्य विकल्प निवडून उत्तर लिहा। नंबर 1, चंद्रगुप्ताच्या सर्व सिद्धींमध्ये त्याच्या कोणत्या गुरूंच्या मार्गदर्शनाने महत्त्वाचा भाग बजावला होता? सी. गुरु चाणक्य। नंबर 2, चाणक्यद्वारा लिहिलेल्या कोणत्या ग्रंथामधून त्या काळच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेविषयीची माहिती मिळते? डी. अर्थशास्त्र। नंबर 3, बिंदुसारने अशोकाच्या कोणत्या प्रांताच्या राष्ट्रीय म्हणून नेमणूक केली जाते? ए. अवंती। नंबर 4, अशोक आणि संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कुठे पाठविले होते? बी. सिलोन। 5, अशोकाच्या अधिकतर भागाच्या अभिलेखांची भाषा कोणती होती? सी. प्राकृत। प्रश्न 2, थोडक्यात उत्तर द्या। नंबर 1, सम्राट अशोकाने विशाल साम्राज्य कुठपर्यंत पसरवले होते? उत्तर, सम्राट अशोकाने विशाल साम्राज्य वायव्येला कंदहार आणि पेशावर, उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला म्हैसूर सध्या कर्नाटक, पश्चिमेला गुजरात, सौराष्ट्र, पूर्वेमध्ये मगध, कलिंग आताचे ओडिसापर्यंत पसरले होते। नंबर 2, सेल्युकस निकेटर सोबतच्या युद्धानंतर कोणते परिणाम झाले? उत्तर, सेल्युकस निकेटर बरोबर त्याच्या लढाईनंतर चंद्रगुप्ताला विजयामध्ये 4 प्रदेश काबूल, कंदाहार, हेरात, बलुचिस्तान मिळाले। चंद्रगुप्ताचे शौर्य पाहून सेल्युकस निकेटर त्याची मुलगी हेलेनच्या त्याच्याशी लग्न केले। सेल्युकस चंद्रगुप्ताच्या दरबारात आपला राजदूत पाठविला। अशा प्रकारे सेल्युकस युद्धानंतर भारत आणि ग्रीसमध्ये राजनैतिक संबंध विकसित झाले। नंबर 3, मौर्य साम्राज्याच्या कारभार सरळतेसाठी किती विभागामध्ये विभागण्यात आले होते? उत्तर, साम्राज्याच्या कारभारासाठी मौर्य साम्राज्याचे 3 विभाग करण्यात आले। नंबर 4, अशोकाने गौतम बुद्धांच्या कोणकोणत्या सिद्धांतांचा प्रचारावर भर दिला? उत्तर, अशोकाने गौतम बुद्धांच्या प्रेम, दया, करुणा, अहिंसा, धार्मिकता, करुणा इत्यादी सत्तत्वांच्या प्रचारावर भर दिला होता। राष्ट्रीय म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्यांचे कार्य सांगा। उत्तर, राष्ट्रीय म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे कार्य पुढीलप्रमाणे: 1, संपूर्ण प्रांतात शांतता सुव्यवस्थित राखणे। नंबर 2, कर गोळा करणे। नंबर 3, राज्याच्या आज्ञेचे पालन करणे। नंबर 4, सम्राटांनी प्रांतातील घडामोडींची सतत माहिती देणे। प्रश्न 3, खालील विधान सत्य की असत्य ते सांगा। नंबर 1, मॅगस्थेनीसद्वारा इंडिका आणि कलंडद्वारा मुद्राक्षराची रचना करण्यात आली होती। असत्य। नंबर 2, धम्ममहापात्राचे कार्य जैन धर्माचा प्रचार करून प्रजेचे नैतिक मूल्य पातळीवरती आणण्याचे होते। असत्य। नंबर 3, चंद्रगुप्ता स्वतःची अंतिम अवस्था, आपले शेवटचे दिवस श्रवणबेळगावमध्ये घालवले होते। सत्य। नंबर 4, बिंदुसारच्या काळात मगध मौर्य साम्राज्यामधून स्वतंत्र झाले होते। असत्य। 5, अशोकाने उपगुप्ताच्या उपदेशाला अनुसरून बौद्ध धर्माचा अंगीकार केला। सत्य।